नमस्कार. मी डॉक्टर जी.डी. कोकणे, सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबाद. विद्यापीठ उपपरिसर आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला सगळ्यांना याविषयी जाणीव आहे की गणित या विषयाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. आज आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमावर भर दिला जातो. सगळ्या विषयाचे ज्ञान महत्वाचं आहे. तर विद्यापीठ परिसरामध्ये एकूण 10 विभाग आहेत. आज या कार्यक्रमाअंतर्गत गणित विभागाचे प्रमुख डॉक्टर सूरज पाटील सर आपल्याला त्यांच्या विभागाविषयी माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नारायण मूर्ती या प्रसिद्ध उद्योजकांनी असं म्हटलेलं आहे की मॅथमॅटिक्स नेव्हर लाईज. कारण गणितामध्ये आपल्याला असत्य कधीच आढळत नाही. तर गणितातल्या इक्वेशनमुळे आपल्याला सत्य समजते. तर गणित विषयाचं जे महत्व आहे त्याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. तर आम्ही सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या स्वतःची ओळख करून द्यावी श्रोत्यांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना, आणि त्यानंतर आपण विषयाच्या इतर मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. मी श्री सूरज पाटील, गणित विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. माझा आणि गणिताचा संबंध सांगायचा झाला तर मला गणिताची आवड ही शाळेमध्ये असतानाच लागली. 8वी ते 10वी मध्ये शिकत असताना आमचे जे शाळेतील शिक्षक आहेत, सोनवळकर सर असतील गणिताचे, त्यांनी ज्या कन्सेप्ट आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीनं आम्हाला शिकवल्या. रिझनिंग असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी शाळेमध्ये असताना जॉमेट्री असतं. जसं मी मराठी मीडियममध्ये शिकलो आहे, त्याला आपण बीजगणित आणि जॉमेट्री असं म्हणतो. 2 वेगवेगळ्या ब्रँचेस शाळेमध्ये मॅथमॅटिक्सच्या आहेत. तर त्यावेळेसच त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट मला त्यांनी शिकवल्यानंतर मला असं लक्षात आलं की हा मॅथमॅटिक्स मला हा चांगल्या पद्धतीनं जमतोय, आणि तिथूनच माझा इंटरेस्ट मॅथमॅटिक्समध्ये निर्माण झाला. आणि 10वी मध्ये हे चांगले मार्क्स मला मॅथमॅटिक्समध्ये मिळाले. आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण जे आहे दयानंद कॉलेज लातूर येथे चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये मला ॲडमिशन भेटलं, आणि तिथे हे चांगले शिक्षक लाभले. दासराव सूर्यवंशी सर असतील, बिराजदार सर असतील, आणि तिथूनच पुन्हा इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन ह्यामध्ये मला सोडत कॅल्क्युलेशन करत गेलं की ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने जमत आहेत हे लक्षात आलं. आणि आणखी एक कारण म्हणजे या क्षेत्राकडे वळण्याचं की माझे जे मामा आहेत दोन्ही पण, तेही सहाय्यक प्राध्यापक आहेत. एक गणित विषय शिकवत आहेत आणि एक केमिस्ट्री हा विषय शिकवत आहेत. तर त्यातूनच मला म्हणजे आपल्याला स्वतःच जसं ऍप्टिट्यूड विषयातलं आहे तसं आपल्या इतर नातेवाईकांनी पण प्रोत्साहन दिल्यामुळे गणित या विषयामध्ये खूप चांगल्या प्रकारची आवड निर्माण झाली. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण गणित विषय बरेच विद्यार्थी यांना अतिशय म्हणजे अवघड असा विषय वाटतो. परंतु एखाद्या विषयामध्ये आपण जर इंटरेस्ट घेतला तर जसं म्हटलं जाते की इंटरेस्ट इज की टू सक्सेस, एन्थुझियाझम इज की टू सक्सेस. तसं मला वाटतं की आपल्या बाबतीत हे आहे की आपण ज्या उत्साहाने गणित विषयाचा अभ्यास केलात आणि आज एका महत्वाच्या पदाला पोहोचलेला आहात, तर हे विद्यार्थ्यासाठी अतिशय स्फूर्तिदायी आहे आणि आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना. तर आपल्या विभागाची सुरुवात उपपरिसरामध्ये कोणत्या वर्षामध्ये झालेली आहे? सर, आता विभागाची सुरुवात ही 2019 साली झालेली आहे. विभाग सुरू करण्याचं जे कारण जे आहे ते प्रामुख्यानं जे MSc मॅथमॅटिक्स जे आहे, प्युअर मॅथमॅटिक्स, हा विभाग चांगल्या पद्धतीनं आपल्या औरंगाबाद विद्यापीठात 2019 पर्यंत कार्यरत आहे. आणि बाकीचे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांची असणारी कमी आणि जे क्वालिफाईड शिक्षक आहेत ते उपलब्ध नसल्यामुळे, आणि आपले जे उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी आहे आणि आपलं जे भौगोलिक आणि माग असलेला भाग आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी MSc साठी औरंगाबादला जावं लागायचं. मग ह्याच काळाची गरज ओळखून आपले त्यात 2019चे त्या काळचे तत्कालीन कुलगुरू, आपले डायरेक्टर त्या काळचे, आणि जे अधिष्ठाता सदस्य आहेत की आपले संजय मामा निंबाळकर असतील, आणि गणिताचे जे मॅथमॅटिशियन्स असतील, ह्या सगळ्यांच्या इनिशिएटिव्हनुसार आपल्या इथं पण उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांना पण दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे ह्या हेतूने 2019 साली इथं गणित विभागाची सुरुवात झाली. आणि गणित विभाग सुरू झाल्यानंतर प्युअर मॅथमॅटिक्स हा कोर्स आपल्या विभागामध्ये तेव्हापासून चालू आहे. आणि एक बॅच जी आहे ती ह्या वर्षीच आता 2021 मध्ये पास आउट झालेली आहे.
खूप छान सर, आपण अशी माहिती दिलेली आहे महत्वाची, कारण की सर्व विद्यार्थी हे कॅम्पसमध्ये जाऊ शकत नाहीत आणि उच्च शिक्षणाची सुविधा आवश्यक आहे की उच्च शिक्षण हे उस्मानाबाद परिसरात उपलब्ध झाल्यामुळं या परिसरातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात. खरोखरच ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण उच्च शिक्षणाशिवाय व्यक्तीचा वैयक्तिक विकास तसेच त्या जिल्ह्याचा परिसराचा विकास शक्य नाही आणि गणितासारखा विषय या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळं खरोखरच या जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये निश्चितच योगदान ठरेल. तर आम्ही आपल्याकडून आणखी एक महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊ इच्छितो की जे आपल्या पालकांना विद्यार्थ्यांना पण उपयोगी पडेल, ते म्हणजे कुठल्याही विभागाची प्रगती ही त्या विभागात उपलब्ध असणाऱ्या भौतिक संसाधनावर सुद्धा अवलंबून आहे. तर आपल्या विभागात ज्या काही भौतिक सुविधा उपलब्ध आहेत तर त्या भौतिक सुविधेविषयी आपण आम्हाला माहिती द्यावी. जसं सांगितलं की सर, हा विभाग हा नवीन 2019 मध्येच सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे प्युअर मॅथमॅटिक्स हा विषय आहे. तसंच आपण भवितव्यामध्ये जे अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे किंवा इतर जे ब्रँचेस आहेत की जसं की आता आपण पाहिलं तर डेटा सायन्स हा एक नवीन जो ट्रेंड आहे मॅथमॅटिक्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, तो आता कार्यान्वित आहे. तर त्या अनुषंगाने आपण नवीन कोर्सेस चालू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच आपण बघितलं की मॅथमॅटिक्ससाठी जी लॅबोरेटरी आहे त्यासाठी पण आपण प्रयत्न करत आहोत की ज्याच्याकरून विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये जे काही सॉफ्टवेअर लागतात मॅथमॅटिक्समध्ये, मॅटलॅब असेल, मॅपल असतील, त्या सॉफ्टवेअर उपलब्ध करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं आपण कशा प्रकारे मॅथमॅटिक्सचं एज्युकेशन देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नात आहोत आणि कालांतराने नक्कीच आपल्या विभागामध्ये त्या सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. इट इज इंटरेस्टिंग सर, हे खूप महत्वाचं आहे, कारण कसं भौतिक सुविधा उपलब्ध असल्याशिवाय आपण दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही. तर उपपरिसरामध्ये गणित विभागामध्ये ह्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे निश्चितच एक क्वालिटी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो आणि जे प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे की गणित विषयाचे ज्ञान या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या विषयाच्या उच्च शिक्षणाच्या संधीबरोबरच आणखी एक महत्वाची बाब आहे की आपण उच्च शिक्षणाचा विचार करत असते वेळेस संशोधनाचा पण विचार होणं आवश्यक आहे, कारण की जागतिक क्रमवारीमध्ये उच्च शिक्षणाबरोबर संशोधनालाही महत्व आहे. तर आपल्या विभागामध्ये ज्या संशोधन फॅसिलिटीज उपलब्ध आहेत त्याविषयी आपण आम्हाला सविस्तर माहिती द्यावी. संशोधनाबाबत सांगायचं झालं तर विभाग हा नवीन 2019 मध्ये सुरू झालेला आहे आणि मी स्वतः सेट क्वालिफाय आहे आणि माझी पण PhD आता चालू आहे. आणि आपले जे विद्यार्थी आहे, सध्या आपल्याकडे कोणती रिसर्च सेंटर अवेलेबल नाहीये, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना मी नेहमी गायडन्स करत असतो आणि जे स्टाफ आहे ते पण गायडन्स करत असतात की त्यांनी चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे IITs असतील, NITs असतील, ज्यांच्यासाठी जे एक्झामिनेशन घेतले जातात, जसे की नेट GRFचे एक्झामिनेशन आहे सर, की जे एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर टॉप इन्स्टिट्यूट आपल्याला जे UGC आहे ते 31,000 रुपये फेलोशिप 2 वर्षासाठी दिली जाते आणि नंतर 35,000 ही सिनियर फेलोशिप दिली जाते. किंवा गेट एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर IITs आणि NIT मध्ये ऍडमिशन मिळवलं जातं आणि त्याच्यामध्ये 25,000 रुपये ही फेलोशिप हे त्या इन्स्टिट्यूट मार्फत दिली जाते. तर ह्या जे काही एक्झामिनेशन आहे त्यांच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतोय आणि आपले काही विद्यार्थी आहेत ते त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि नक्कीच त्या वर्षी क्वालिफाय होऊन नक्कीच संशोधनामध्ये जातील आणि चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि कालांतराने पण आपण आपल्या विभागामध्ये कशा प्रकारे रिसर्च सेंटर अवेलेबल होता येईल, जास्तीत जास्त विद्यार्थी रिसर्च कसे वळले जातील याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असणार आहोत. नाईस, ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे, कारण संशोधनाच्या माध्यमातून जे फेलोशिप उपलब्ध आहे ते उपलब्ध झाल्यामुळं विद्यार्थी चांगलं दर्जेदार संशोधन करत आहेत आणि त्या संशोधनामधून नक्कीच आपल्या देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आपल्या विभागाचं होत आहे. हे माहिती जाणून निश्चितच आम्हाला त्याचा आनंद वाटतो आहे. यानंतर अतिशय महत्वाचं आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून, ते म्हणजे अध्यापन पद्धती. कारण टीचिंग लर्निंग मेथड ही एवढी महत्वाची आहे की योग्य टीचिंग लर्निंग मेथडचा आपण जर उपयोग केला तर त्याचा उपयोग हा विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग, कारण मॅथमॅटिक्स सारखा एक अवघड विषय समजला जातो, लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते आणि योग्य अध्यापन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे ही भीती दूर होते आणि त्यांना समजण्यास मदत होते. तर आपण ज्या टीचिंग लर्निंग मेथडचा अवलंब करता आहात डिपार्टमेंटमध्ये, तर त्या टीचिंग लर्निंग मेथड विषयी, अध्यापन पद्धतीविषयी आम्हाला माहिती द्यावी. येस तर तुम्ही सांगितलं की हा डिफिकल्ट सब्जेक्ट आहे
परंतु आपण बघितलं की मॅथमॅटिक्स इट्स नॉट अबाउट कम्प्युटेशन अल्गोरिथम, इट्स ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. कोणत्याही विषयाचं तसंच आहे सर. जर आपल्याला जर टीचर जर चांगले असतील आणि एकदम व्यवस्थितपणे जर त्यांनी समजावून सांगितलं तर विषय हा आपल्यासाठी सोपा होऊन जातो. तर आपण जे बघतो की आपल्याकडे जे मेथड्स आहेत सर, आपली ट्रेडिशनल मेथड जे आहे की लेक्चर, जे एशियंट काळापासून चालत आहे की लेक्चर डिलिव्हर करून बोर्डवर रिप्रेझेंटेशन करून आपण त्यांना शिकवलं जातो. आणि ते शिकवत असताना आपण हे नेहमी लक्षात ठेवतो की क्लासरूम शुड बी ओपन फॉर डिस्कशन्स. आणि आपण पहिल्यांदा शिकवत असताना अजेंडा प्रिपेअर करतो की विद्यार्थ्यांना लेक्चर ह्या टॉपिकचं काय महत्त्व आहे आणि आपण त्याच्यातून काय गेन करणार आहोत. त्याच्या प्रकारे आपण ओपन डिस्कशनसाठी ठेवतो क्लास, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती मिळेल. तसंच आणखी एक जे मेथड्स आहेत मॅथमॅटिक्समध्ये सर, जसा विषय बदलतो त्याप्रमाणे आपल्याला मेथड्स पण चेंज करावं लागतात. जर कॅल्क्युलस असेल तर कॅल्क्युलससाठी आपल्याला जे आहेत की प्रेझेंटेशन्स मेथड असतील किंवा रिसर्च प्रोजेक्ट मेथड असतील, ह्या मेथड्स वापराव्या लागतात. पुन्हा जर आपण बघितलं तर डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह अशा मेथड्स आहेत. काय इंडक्टिव्ह मेथड्समध्ये आपण काय करतो सर की एखादा प्रूफ असेल तर तो एक पर्टिक्युलर सपोज n = 1 म्हणजे याच्यासाठी आपण ट्रू आहे असं प्रूव्ह करतो. त्याच्यानंतर तो n = k साठी तो ट्रू आहे असं ॲझ्युम करतो आणि n = k+1 साठी हे प्रूव्ह करतो. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप ते काय करतो, इंडक्टिव्ह मेथडनी इंडक्शनने आपण ते प्रूव्ह करतो. तसंच डिडक्टिव्ह मेथड जे आहे की आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेशन आपण काय करतो, सोल्व्ह करतो आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं नॉलेज मिळालं जातं. तसंच आणखी एक जी मेथड आहे की असाइनमेंट देतो, विद्यार्थ्यांना होमवर्क देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. तसंच आणखी एक आपण उपक्रम सर राबवतो की विद्यार्थ्यांना जे डिस्कशन आहे क्लासमध्ये, जे लेक्चर झाल्यानंतर त्यांनी स्मॉल ग्रुप्स करून त्यांचे ज्यांचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स ते क्लिअर करू शकतात आणि त्याच्यामधूनच त्यांचं जे नॉलेज आहे ते इन्क्रीज होतं आणि त्यांचे मॅथमॅटिक्सबद्दल त्यांना जिज्ञासा तिथून निर्माण होते. आणि सर तुम्ही एक रिसर्चबद्दल सांगितलं. रिसर्चबद्दल आपल्याकडे सर जो MSc प्युअर मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामध्ये 4th सेमिस्टरमध्ये रिसर्च कॉम्पोनंट ॲड केलेला आहे. नवीन जो सिलेबस आहे जो चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं की जे काही त्यांचं नॉलेज आहे त्या नॉलेजच्या आधारित त्यांना एक रिसर्च प्रोजेक्ट फायनल सेमिस्टरला काय करावा लागतो, विद्यापीठामध्ये आपल्या डिपार्टमेंटमध्ये जमा करावा लागतो आणि त्याच्यामधूनच त्यांना रिसर्चबद्दल आवड निर्माण होते. आणि त्याच्यामध्ये याचा यूज असा आहे की विद्यार्थी जास्तीत जास्त रिसर्चकडे आकर्षित होतील. व्हेरी नाईस. हे खूप महत्वाचं आहे कारण टीचिंग लर्निंग मेथडवर दर्जा अवलंबून आहे. आणि आपण जे म्हणालात की इंडक्टिव्ह मेथड, डिडक्टिव्ह मेथड, त्याचबरोबर असाइनमेंट या माध्यमातून एक प्रकारचं दर्जेदार अध्यापन आपल्या विभागाअंतर्गत पद्धती राबवली जाते आणि निश्चितच क्वालिटी एज्युकेशन या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या विभागामध्ये आपण काही कार्यक्रम राबवत असाल की जेणेकरून विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास समजला जातो की विद्यार्थ्यांना एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व पण विकसित झालं पाहिजे. विषयी ज्ञान तर त्यांना मिळत आहे, आपण जे माहिती दिलं त्या माध्यमातून एक दर्जेदार विषयी ज्ञान प्राप्त होत आहे. तर आपल्या विभागात जे आपण कार्यक्रम राबवता, मग शैक्षणिक उपक्रम असतील, सांस्कृतिक उपक्रम आहेत, त्याविषयी आपण आम्हाला अवगत करावे. सर आपण जे आहे NSSच्या माध्यमातून सह्यातून आपल्या विभागातील विद्यार्थी आहेत ते ट्रीम प्लांटेशन असतील किंवा परिसराची स्वच्छता असतील, अशा प्रकारचे जी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या नेहमी करत असतात. तसेच जे मॅथमॅटिक्स संदर्भात आहे की आपण विद्यार्थ्यांना लॉजिकल आणि रिझनिंग कशा प्रकारे डेव्हलप होईल, त्यांना कसं ब्रेनला चालना मिळेल, याच्यासाठी आपण नॅशनल मॅथमॅटिक्स डे आहे तो आपण प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करत असतो. ह्या वर्षी आपण हा RP कॉलेज आणि आपला विभाग यांच्या दोन्हीच्या सहकार्याने हा जो दिवस आहे तो सेलिब्रेट केला. तसेच आपला नॅशनल पाय डे असेल जो की 14 मार्चला जो असतो आणि 22 डिसेंबरला मॅथमॅटिक्स डे, ह्या दोन्ही पण डे आपण प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो. आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन असतील, क्विज कॉम्पिटिशन्स असतील, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसं मॅथमॅटिक्सबद्दल आतुरता निर्माण होते आणि ते जास्तीत जास्त पद्धतीनं कार्य करू शकतात. खूप छान माहिती दिली सर. आपण आपल्या विभागाअंतर्गत जे नियमित कार्यक्रम आपण राबवता खरोखरच ते कौतुकास्पद आहेत. कारण या कार्यक्रमाअंतर्गतच एक चांगला सर्वांगीण गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी विकसित होत आहे आपल्या डिपार्टमेंटमधून. अशा प्रकारचे एक टॅलेंट जे देशाला आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे ती या प्रकारच्या अध्यापनातून उपलब्ध होत आहे. आपण आपल्या विभागामध्ये
जे उपक्रम राबवता महत्वाचे, त्या अंतर्गत विद्यार्थी विविध राष्ट्रीय स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या परीक्षेला बसत असतील तर नॅशनल एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम की गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला काय संधी उपलब्ध आहेत नोकरीच्या, त्याचबरोबर अनेक व्यवस्थापनामध्ये किंवा रोजगाराच्या, नोकरीच्या संधीविषयी आणि परीक्षेविषयी आपण आम्हाला सविस्तर माहिती द्यावी. एक चांगला प्रश्न विचारला सर. आपण पाहतो की गणित MSc झाल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात जे फॉर्मल आपल्याकडे संधी आहे ते आहे टीचिंगची. आपण पाहिले तर 1st to 10th पर्यंत मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यामुळे MSc नंतर विद्यार्थी प्रायमरी सेकंडरी स्कूलमध्ये जाऊन टीचिंग करू शकतात. तसेच BEd कम्प्लीट केल्यानंतर त्यानंतर विद्यार्थी 11-12 साठी पण टीचिंग करू शकतात. आणि जे काही विद्यार्थी आहेत सर आपल्या इथले, त्यांनी काही कोचिंग इन्स्टिट्यूट स्वतःच्या आहेत, त्यांनी इस्टॅब्लिश केले आहेत. काही विद्यार्थी आहेत ते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजवर टीच करत आहेत. त्याच्यानंतर बघायचं झालं सर तर जे अंडर ग्रॅज्युएट आणि PG कोर्सेस आहेत यांना टीच करण्यासाठी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट असेल, स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट असतील, याच्यासाठी विद्यार्थी आहेत ते प्रयत्न करत आहेत. आणि आपल्याकडले काही विद्यार्थी आहेत की ते ह्या वर्षी काही मार्कांनी त्यांचं मेरिट हे झालेलं आहे, हुकलेलं आहे, आणि नक्कीच येत्या या एक्झामिनेशनमध्ये ते क्वालिफाय होतील. आणखी सांगायचं झालं तर सर टीचिंगच्या व्यतिरिक्त असतील तर इकॉनॉमिस्ट आहे, कॉर्पोरेटमध्ये नॉन टीचिंगचे जॉब आहे. पाहिलं गेलं सर तर MSc नंतर काही युनिव्हर्सिटी जे आहेत ते टेक्नॉलॉजीमध्ये काही कोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड करतात. की जसं आपण पाहिलं तर अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायन्स हा एक कोर्स होता. कारण डेटा सायन्स बद्दल आपण ऐकलं असेल सर. डेटा अॅनालिस्ट असेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फ्युचर आहे आता येणारं. आणि त्याच्यामध्ये शब्दप्रयोगाचा खूप वापर केला जातो आणि खूप हा ट्रेंड शब्द आहे. तर त्याच्यामध्ये हे चांगलं करिअर आहे. आपण पाहिलं जातं की जे कोर्सेस केल्यानंतर डेटा सायन्स नंतर 1 किंवा 2 वर्षाचे कोर्सेस केल्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण जे विद्यार्थी आहेत तिथे जॉब करू शकतात. आणि काही जे इन्स्टिट्यूट आहेत, टॉप इन्स्टिट्यूट आहेत, IITs वगैरे आहेत, ते आपल्याकडे एक ऑपरेशन रिसर्च म्हणून असा सब्जेक्ट आहे सर 4th सेमिस्टरला. त्याचा यूज सर मॅनेजमेंटमध्ये पण केला जातो. आणि IIT मुंबई जे आहे सर ते ऑपरेशन रिसर्चसाठी एक स्पेशल 2 वर्षाचा प्रोग्रामच कंडक्ट करते. आणि त्याच्या जर तो प्रोग्राम MSc नंतर जर कम्प्लीट केला विद्यार्थ्यांनी, जर तिचं सिलेक्शन झालं तर त्यांना चांगल्या पद्धतीचं पॅकेज मिळालं जातं सर. आणि त्याच्यानंतर एक नवीन जी ब्रँच आहे सर कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स, ते खूप ट्रेंडमध्ये आहे की मॅथमॅटिक्स यूज इन कॉम्प्युटर सायन्स. येस, तर त्याच्यासाठी पण विद्यार्थी MSc कम्प्लीट झाल्यानंतर IIT आहेत, चांगल्या NITs आहेत, ते पण हा MTech इन दिस कोर्स म्हणजे मॅथमॅटिक्स कम्प्युटिंग सायन्समध्ये ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यासाठी पण विद्यार्थी जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण ते काम करू शकतात सर. हे खूप महत्वाची माहिती आपण आम्हाला दिलेली आहे. कारण विद्यार्थी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असते वेळेस असा साहजिकपणे विचार करतात की आपल्याला हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर काय नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. कारण शिक्षणाचा उद्देश हा एक चांगले जीवन जगता येणे हा सुद्धा आहे. आणि एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होणे, रोजगाराच्या संधी प्राप्त होणे आणि त्याचा त्यांनी विचार करणे हे साहजिक आहे. आणि आपण जी माहिती दिली की नेट परीक्षा किंवा मग टाटा रिसर्च किंवा IIT मुंबई या आणखी एक सांगू इच्छितो की सर काही आणखी रिनाऊड इन्स्टिट्यूट आहेत. जसं आपण सांगितलं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टिफर असेल किंवा CMI असेल, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट, ISI असेल, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट असेल, HRI असेल, हरिश्चंद्र इन्स्टिट्यूट जे प्रयागराजला आहेत, ह्या IC बँगलोर असेल तर ह्या टॉप इन्स्टिट्यूट आहेत. याच्यामध्ये पण विद्यार्थी नंतर रिसर्चसाठी जे आपण म्हणतायत की एकदम टॉप क्वालिटीचं रिसर्च हे आपल्या इथं चाललं जातं या देशामध्ये, त्या इन्स्टिट्यूटमध्ये. त्याच्यासाठी नंतर जे GRF थ्रू जे टॉप रँकर्स असतील आणि IIT गेट थ्रू जे टॉप रँकर्स असतील त्यांच्या इंटरव्ह्यू थ्रू ह्या जे इन्स्टिट्यूट आहे याच्यामध्ये सिलेक्शन होतं. आणि त्याच्यामध्ये रिसर्च केल्यानंतर पोस्ट डॉक पण विद्यार्थी फॉरेन युनिव्हर्सिटी करू शकतात. आपल्यासारख्या चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये पण पोस्ट डॉक करून रिसर्चमध्ये आपलं जे करिअर आहे ते त्यांनी स्टार्ट करू शकतात. आणि युनिव्हर्सिटीमध्ये आपण जे म्हणतायत की प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि नंतर प्रोफेसर अशा पद्धतीनं ते आपलं करिअर बिल्डअप करू शकतात सर. हो, नक्कीच ही अतिशय महत्वाची माहिती आहे. कारण गणित विषयातील अध्यापन, संशोधन आणि त्याचबरोबर रिसर्च आणि नोकरीच्या संधी याविषयी व्यापक माहिती सरांनी आम्हाला दिलेली आहे. तर अतिशय सर ही माहिती, कारण कसं की नॉलेज क्रिएट्स कॉन्फिडन्स असं आपण म्हणतो, या माहितीतून विद्यार्थ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या आत्मविश्वासातून विद्यार्थी
खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यानंतर त्यांना अशा व्यापक संधी उपलब्ध होत आहेत। निश्चितच ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे, कारण आपल्या विभागाच्या माध्यमातून या विभागातील विद्यार्थ्यांना ही संधी शिक्षणाची, उच्च शिक्षणाची, संशोधनाची उपलब्ध आहे आणि त्यांच्या जीवनाला निश्चितच कलाटणी मिळेल आणि देशाच्या विकासामध्ये सुद्धा या विभागाचं योगदान त्या माध्यमातून लाभेल, कारण कुशल मनुष्यबळ पुरवठा करणे हे सुद्धा एक विद्यापीठाचं महत्वपूर्ण कार्य आहे। तर आपल्या विभागातील प्लॅन विषयी की योजना, प्रत्येक विभागाचा एक प्लॅन असतो ज्याला आपण फ्युचर प्लॅन म्हणतो, की भविष्यामध्ये आपण काय उपक्रम राबवणार आहात, त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत विभागांतर्गत, मग नवीन सुरू होणारे डिग्री कोर्सेस असतील, डिप्लोमा कोर्सेस असतील, किंवा मग डेव्हलपमेंट प्लॅन, एक विकासाचा प्रकल्प, की विभागाचा काय असं प्लॅन आहे, किंवा मग विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आपण काय इंटेलिजन्स रिफॉर्मेशन किंवा नॉलेज रिफॉर्मेशनसाठी परीक्षा ट्रान्सफॉर्मेशन असेल, याविषयी आपण आम्हाला सविस्तर माहिती द्यावी। नक्कीच सर, आपण विद्यार्थ्यांचं जे नॉलेज आहे ते इन्क्रीमेंट करण्यासाठी सर विभागामध्ये जे गेस्ट लेक्चर्स आहेत सर ते अरेंज करत असतो, की जिथं जे आजूबाजूच्या इन्स्टिट्यूट असतील किंवा युनिव्हर्सिटीमधले प्रोफेसर असतील ते विभागामध्ये येऊन लेक्चर डिलिव्हर करतात, ज्यांच्यामुळे नेट सेटसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल आणि नेट सेटसाठी गेस्ट लेक्चर पण आपण अरेंज करत असतो। तसेच आपण जे रिसर्च आहे त्याच्यासाठी आपण नक्कीच भविष्यामध्ये आपण रिसर्च सेंटर कशा प्रकारे इथं स्टार्ट केलं जातील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी रिसर्चकडे कसे वळले जातील याच्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत। तसंच आणखी पाहिलं झालं सर तर विद्यार्थ्यांना आज आपण बघितलं की मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी सांगितलं सर की इट इज अ फ्युचर। म्हणजे आपण जर म्हणतो की जसं आपण युट्यूब चालवतो सर, युट्यूबमध्ये काय करता, एखादा व्हिडिओ जर आपण पाहिला तर ते मशीन जे आहे ते कशा प्रकारचा इंटरेस्ट आहे म्हणजे जे बघणाऱ्या जे ऑडियन्स आहे त्याचा, आणि त्याच्यानुसार ते त्यांना रिकमेंडेशन करतं, म्हणजे ते मशीन ऑटोमॅटिक लर्न करतं, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर। पुन्हा कोडिंग थिअरी असेल सर, ते कोडिंग थिअरी जे प्रोग्राम्स असतात त्याच्यासाठी कोडिंग थिअरी असेल, किंवा जे स्टॅटिस्टिकचा पार्ट आहे सर की डेटा अनालिसिस करायचा आणि त्याच्यानुसार वेगवेगळे मॅथमॅटिकल मॉडेल बनवायचे, ते त्याच्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना जे काही कोर्सेस असतील, अप्लाइड मॅथमॅटिक्स असेल किंवा कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स असेल, तर असे कोर्स आपण चालू करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत आणि भवितव्यामध्ये नक्कीच तर हे कोर्स आपल्या विभागात सुरू होऊन विद्यार्थ्यांना ज्या टेक्नॉलॉजीमध्ये संधी आहेत आणि टीचिंगमध्ये जे संधी, तसेच रिसर्चमध्ये ज्या संधी आहेत ह्या मिळण्यासाठी संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे। खूप छान माहिती आपण दिलेली आहे सर, कारण विभागातील या अभ्यासक्रमाविषयी माहिती झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थी जास्तीत जास्त प्रवेश घेऊन त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, कारण विद्यार्थ्यांचं असं आपल्याला एक ऑब्झर्वेशन मध्ये आढळते की त्यांना खूप इंटरेस्ट आहे परंतु माहिती नसल्यामुळं त्यांना बऱ्याचदा निर्णय घेता येत नाही की आपण कुठले अभ्यासक्रम पूर्ण केला तर काय संधी मिळतील। तर ही जी माहिती आपण दिली ती अतिशय महत्वाची आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, त्यामध्ये उपलब्ध असणारे संशोधनाच्या संधी, तर आपल्या विभागामध्ये कारण एकदा प्रवेश घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अशी माहिती महत्वाची आहे की स्पेशलायझेशन, कारण मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट अंतर्गत कोणते कोणते स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत की जेणेकरून विद्यार्थी त्या विषयामध्ये पारंगत होतील, त्या विषयाचं एक उच्च शिक्षण प्राप्त ते करू शकतात। तर गणित हा विषय अतिशय व्हास्ट असा विषय आहे, तर आपल्या विभाग हा कोणत्या प्रकारचं स्पेशलायझेशन विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहे त्याविषयी आपण आम्हाला अवगत करावे। सर, आपल्या विभागामध्ये सध्या प्युअर मॅथमॅटिक्स हे स्पेशलायझेशन आहे आणि भवितव्यामध्ये आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स असेल किंवा जे कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स असेल किंवा कोडिंग थिअरी असेल, न्यूमरिकल अनालिसिस असेल, अशी काही स्पेशलायझेशन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आणि सर पाहायला गेलं तर हे जे स्पेशलायझेशन आहेत याच्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि ते जास्तीत जास्त जे रिसोर्सेस आहेत ते उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यानंतर रिसर्चसाठी त्यांना संधी नक्कीच उपलब्ध होतील सर। निश्चितच सर, कारण जागतिक पातळीवर आज आपण जर विचार केला की नोकरीच्या संधी कोणत्याही क्षेत्रात उपलब्ध आहेत, तर आपण जे म्हणालात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग थिअरी, तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा विद्यार्थी निश्चितच फायदा घेतील, कारण की ह्या विषयाचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा संधी उपलब्ध होतात। कारण आज अनेक क्षेत्रामध्ये या विषयाचा अवलंब केला जातो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग थिअरी,
निश्चितच हे जाणून घेऊन आमच्या सगळ्या श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर आम्हाला सुद्धा अतिशय महत्वाचं समाधान आणि आनंद लाभलेला आहे की या विषयाची आम्हाला माहिती झालेली आहे. तर आम्ही आपल्याकडून आणखी एक महत्वाची माहिती जाणून घेण्याची आमची उत्सुकता आहे. ते म्हणजे आज आपण पाहतो की इंडस्ट्री, उद्योजकता, उद्योग अनेक प्रकारे, कारण औद्योगिकरण झालेलं आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रीमध्ये आपल्या विषयाचं विज्ञान संपादन केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत याविषयी आपण आम्हाला माहिती द्यावी. मी मगाच मेन्शन केलं की सर MSc झाल्यानंतर एमटेक जे आहेत, जे IITs जे आहेत त्याच्यामध्ये एमटेक इन कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स हा कोर्स आणि काही IITs आहेत त्या इंडस्ट्रीयल मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स हा कोर्स कंडक्ट केला जातो. आणि त्याच्यानंतर जे कॉम्प्युटरच्या ज्या सॉफ्टवेअर कंपनीज असतील जसं TCS असतील, ह्या कंपन्यामध्ये विद्यार्थी नंतर कोडिंग ह्या संदर्भात किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून पण त्यांनी नंतर कार्य करू शकतात आणि आपले एक उज्ज्वल भवितव्य ते निर्माण करू शकतात. सर, ही खूप महत्वाची माहिती आहे, कारण विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी जशा सरकारी आस्थापनेमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये आहेत, ही निश्चितच अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे. तर ही एवढी माहिती आपण दिली, त्यानंतर विद्यार्थ्यांना अशी उत्सुकता आहे की ऍडमिशन घ्यायचंय, परंतु प्रवेश प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती असणं, पालकांना माहिती असणं, आम्हाला माहिती असणं हे अतिशय आवश्यक आहे. तर आपण आपल्या विभागातील प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती द्यावी. उदाहरणार्थ एंट्रन्स एक्झामिनेशन आहे का मेरिट बेसिसवर आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, याविषयी आपण माहिती द्याल, हे निश्चितच महत्वाचं आहे. जर ज्यावेळेस विभाग सुरू झाला त्यावेळेस आपण CET कंडक्ट केली होती, परंतु सध्या जे पोझिशन आहे त्याच्यानुसार सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर जे आहे ते कंडक्ट केलं जातं आणि ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं वेबसाईटवर आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा त्यांची काउन्सिलिंग ही विद्यापीठामध्ये पार पडली जाते आणि त्याच्या थ्रू त्यांना सीट्स अलोकेट केले जातात. म्हणजे जे BSc मार्क्स आहेत विद्यार्थ्यांचे, आणि महत्वाचं आहे की त्यांचा BSc ला मॅथमॅटिक्स हा एक ऑप्शनल विषय पाहिजे, त्यावेळेसच ते MSc इन प्युअर मॅथमॅटिक्स करू शकतात. आणि म्हणजे प्रवेश पात्रता आपण जे म्हणत आहात की प्रवेश प्रक्रिया ही मेरिट बेसिसवर आहे, हे महत्वाचा घटक झालेला आहे. कारण प्रवेश प्रक्रियेची माहिती झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना निर्णय घेता येतो की आपल्याला या माध्यमातून या विभागामध्ये प्रवेश घेता येतो. ही आपण अतिशय महत्वाची माहिती आम्हाला दिलेली आहे. तर यानंतर आपण जे आता म्हणत होतो ती बाब सुद्धा अतिशय महत्वाची आहे की प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती झाली, परंतु प्रवेश पात्रता हे सुद्धा एक महत्वाचा घटक आहे की कोणते विद्यार्थी, त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की जेणेकरून ते विद्यार्थी MSc मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्स विभागामध्ये प्रवेश घेऊ शकतात. तर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा प्रवेश पात्रतेविषयी आम्हाला सविस्तर माहिती द्यावी. नक्कीच सर. तर MSc जे आपल्याकडे प्युअर मॅथमॅटिक्स कोर्स आहे त्याच्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी BSc ला मॅथमॅटिक्स हा एक ऑप्शनल सब्जेक्ट पाहिजे. अगोदर BE केल्यानंतर पण विद्यार्थ्यांना अप्लाय करत येत होतं, परंतु तो सध्या आपल्या विद्यापीठानं बंद केलंय. त्याच्यामुळे BSc विथ ऑप्शनल मॅथमॅटिक्स इन फायनल इयर, दिस इज द मिनिमम एलिजिबिलिटी टू टेक द ऍडमिशन इन आवर डिपार्टमेंट. सर, ओके, म्हणजे BSc ला एक विषय मॅथमॅटिक्स असणं अनिवार्य आहे, ऑप्शनल विषय म्हणून, वैकल्पिक विषय थर्ड इयरला असला की त्या विद्यार्थ्याला प्रवेश घेता येतो. हे अतिशय महत्वाची माहिती आपण दिलेली आहे. यासोबतच आणखी एक महत्वाचा घटक आहे की जे आम्हाला माहिती विद्यार्थ्यांना देणं, पालकांना देणं सुद्धा महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे फी स्ट्रक्चर. की विद्यार्थ्याला प्रथम वर्षामध्ये प्रवेश घ्यायचा आहे MSc मॅथमॅटिक्स, तर सुरुवातीला काय फीस असेल, त्यानंतर द्वितीय वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला फीस किती आहे, हे आपण आम्हाला माहिती द्यावी. नक्कीच सर. तर आपल्याकडे सर प्रथम वर्षासाठी आणि द्वितीय वर्षासाठी एकसारखीच फीस आहे, ती म्हणजे 5,246 रुपये आहे. परंतु फीसमध्ये आपल्याकडे विविध स्कॉलरशिप जे आहे स्टेट गव्हर्नमेंटचे असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या स्कॉलरशिप असतील त्याचे फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपये जे आहे ते ट्युशन फीस हे माफ होते आणि फक्त 246 म्हणजे अवघ्या 500 रुपयामध्ये ते आपला कोर्स इथं कम्प्लीट करू शकतात. आणि आपल्याकडे जसं पाहिलं तर लेडीजसाठी हॉस्टेल पण आहे, सोसायटी हॉस्टेल आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पण बाहेर जाण्याची गरज नाही, इथंच राहून त्यांनी चांगल्या वातावरणामध्ये सुंदर आपला कोर्स आहे तो कम्प्लीट करू शकतात. सर, वा, बहुत बढिया. खूप महत्वाची माहिती आहे सर ही, कारण की विद्यार्थ्यांना पालकांचा वेगवेगळा आर्थिक स्तर असतो आणि बऱ्याचदा शिक्षण घ्यायचं आहे
परंतु आर्थिक सक्षमतेअभावी विद्यार्थी बऱ्याचदा शिक्षणापासून वंचित राहतात. तर आपलं हे जे परिसर आहे एक सरकारी संस्था आहे, एक शासकीय संस्था आहे आणि त्यानुसार आपण जे फी स्ट्रक्चर अतिशय योग्य अशा प्रकारात निश्चित केलेलं आहे. कारण 5,240 एवढी फीस भरल्यानंतर आणि मग विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तर ही अतिशय महत्वाची बाब आहे की विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा खऱ्या अर्थाने आपल्या विभागाअंतर्गत उपलब्ध झालेली आहे. तर विद्यार्थ्यांना आणखी एक महत्वाची माहिती सुद्धा देणं आवश्यक आहे पालकांना. ती म्हणजे गव्हर्नमेंट मार्फत विविध प्रकारच्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती दिल्या जातात. तर आपल्या विभागाअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या स्कॉलरशिप्स फ्रीशिप्स उपलब्ध आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ही माहिती झाल्यानंतर त्यांना एक निर्णय घेता येतो की प्रवेश घेण्यासाठी निश्चित त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहेच, परंतु याविषयी सुद्धा माहिती होणं आवश्यक आहे. कारण अनेकांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते जाणून घेण्याची. नक्कीच सर, मी आताच मेन्शन केलं सर की स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विविध स्कॉलरशिप आहेत. जसे छत्रपती शाहू महाराजांची ओपन कॅटेगरीसाठी स्टुडंटसाठी असेल, ज्याला आपण EBC असं म्हणतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असतील की जे बॅकवर्ड कास्टेस आहेत त्यांच्यासाठी असतील. तर ह्या विविध जे स्कॉलरशिप आहे याच्या थ्रू आपली जी 5,000 रुपये सर फी आहे आणि आपण 90% जे विद्यार्थी आहेत आपले 90%च्या पेक्षा जास्त हे विद्यार्थी ह्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये स्कॉलरशिपच्या बसतात आणि त्याच्यामुळे हे सर्वांना अवेलेबल होते आणि अवघ्या काही सांगितलं की 500 रुपयामध्येच विद्यार्थी आपला MSc चा कोर्स हे कम्प्लीट करू शकतात सर. खूप छान सर, आपण अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, महत्वपूर्ण. कारण शिष्यवृत्ती हा एक असा महत्वाचा घटक आहे की शासनामार्फत ही योजना राबवली जाते की विद्यार्थ्यांचं शिक्षण हे आर्थिक सक्षमतेअभावी थांबू नये. कारण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या शिक्षण उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक शासनाचं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या विभागाअंतर्गत जे शिष्यवृत्ती आपण म्हणालात की राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप आहे की ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी, परंतु जर गरीब असतील तर त्यांना निश्चितच या योजनेचा फायदा मिळतो. त्याचबरोबर SC ST OBC NT या प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप प्राप्त होते आणि त्यामुळं एक प्रकारचं दर्जेदार शिक्षण, कारण शिक्षणाला सपोर्ट सुद्धा महत्वाचा आहे आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हे जे शासकीय पाठबळ आहे किंवा विद्यापीठाचा आपल्या विभागाचं जे सपोर्ट आहे हा अतिशय महत्वाचा आहे, जेणेकरून विद्यार्थी हे क्वालिटी एज्युकेशन दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारच्या संधी त्यांना प्राप्त होतील, नोकरीच्या, रोजगाराच्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. तर निश्चितच याचा फायदा हे विद्यार्थी आपल्या परिसरातील घेतील. आपल्या विभागाविषयी आम्हाला जाणून घेऊन अतिशय आनंद झालेला आहे आणि ही सगळी माहिती पालकांना विद्यार्थ्यांना जाणून घेऊन सुद्धा अतिशय आनंद झालेला आहे. तर आम्ही उपपरिसरातर्फे आपले धन्यवाद व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपल्या विभागाविषयी अतिशय महत्वाची आणि सविस्तर माहिती, मग ते प्रवेश प्रक्रिया आहे, स्कॉलरशिप, संशोधन, टीचिंग लर्निंग मेथड, विविध उपक्रम याविषयी अतिशय महत्वाची माहिती आपण आम्हाला दिलेली आहे. याबद्दल आम्ही उपपरिसरातर्फे आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि उपपरिसर आपल्या भेटीला या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल आपले आम्ही आभार पण व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमात सहभागी सर्व श्रोत्यांचं पण धन्यवाद.